नमस्कार. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपल्या SBIने स्पेशलिस्ट प्रोफेशनल्ससाठी एक जबरदस्त संधी जाहीर केली आहे. ज्यांना विशेष अधिकारी म्हणून बँकेत काम करायचंय त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. म्हणजे SBIमध्ये काम करणं हे अनेकांसाठी एक स्वप्नच असतं नाही का? आणि का नसावं? देशातली सगळ्यात मोठी बँक आहे. त्यामुळे या भरतीतून देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये थेट सहभागी होण्याची एक वेगळीच संधी मिळते आहे. आणि हे बघा, बँकेला मिळालेली ही जागतिक ओळखच तिची विश्वासार्हता सिद्ध करते. जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक म्हणून मान्यता मिळणं हे तिथे काम करण्याचा अनुभवाचं महत्त्व आणि दर्जा दोन्ही गोष्टी अधोरेखित करतं. तर मग एकूण जागा आहेत तब्बल 116. हा आकडा नक्कीच मोठा आहे आणि त्यामुळे संधीही तितकीच मोठी आहे. आता आपण हे पाहूया की ह्या जागा नक्की कोणकोणत्या पदांसाठी आहेत. चला, आता प्रत्येक पदाची आणि त्यासाठी किती जागा आहेत याची सविस्तर माहिती घेऊया. म्हणजे मग आपल्या पात्रतेनुसार अर्ज करण्याचा निर्णय घेणं सोपं जाईल. इथे मुख्यत्वे 3 पदांसाठी भरती होते आहे. सगळ्यात जास्त म्हणजे 61 जागा डेप्युटी मॅनेजर चार्टर्ड अकाउंटंट या पदासाठी आहेत. त्यानंतर येतात 43 जागा, त्या आहेत डेप्युटी मॅनेजर IAS ऑडिटसाठी, आणि 12 जागा असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट IAS ऑडिट या वरिष्ठ पदासाठी आहेत. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. प्रत्येक पदासाठी हे निकष वेगवेगळे आहेत, त्यामुळे हे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे एक वरिष्ठ आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा पद आहे. त्यामुळे इथे फक्त शिक्षण पुरणार नाही. यासाठी कमीत कमी 6 वर्षांचा अनुभव हवा आहे आणि त्यातलीही किमान 3 वर्ष ही थेट ISO ऑडिट क्षेत्रातली असावी लागतील. या पदासाठी शैक्षणिक पात्रता तर जवळपास सारखीच आहे, पण अनुभवाची अट थोडी कमी आहे. इथे एकूण 3 वर्षांचा अनुभव आणि त्यातली 2 वर्ष संबंधित क्षेत्रातली असणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी नुकतीच CA पदवी मिळवली आहे त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. कारण इथे पात्रतेनंतर फक्त 1 वर्षाचा अनुभव मागितला आहे, तोही थेट बँकेच्या ऑडिटमधला. चला, आता अर्ज करण्याच्या प्रक्रियेतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. जसं की वयोमर्यादा काय आहे, अर्ज शुल्क किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटची तारीख कोणती आहे. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी वयोमर्यादा 27 ते 45 वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर, मग ते IAS ऑडिट असो वा CA, या दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा अनुक्रमे 25 ते 35 आणि 21 ते 35 वर्षे आहे. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 750 रुपये शुल्क आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे SC, ST आणि PWD म्हणजेच दिव्यांग उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये. त्यांच्यासाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची प्रक्रिया 23 फेब्रुवारी 2026ला सुरू होईल आणि 15 मार्च 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणं खूप महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे, अर्ज तर केला, पण पुढे काय? निवड नक्की कोणत्या आधारावर होणार? चला, आता त्याबद्दलची माहिती घेऊया. निवड प्रक्रिया तशी अगदी सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात आधी बँक तुमच्या पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार उमेदवारांना शॉर्टलिस्ट करेल. त्यानंतर 100 गुणांची एक मुलाखत होईल आणि त्या मुलाखतीमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट, विशेषतः असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी तुमचा पगार म्हणजे CTC हा मुलाखतीच्या वेळीच ठरवला जाईल. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी करणं महत्त्वाचं आहे. ही सगळी माहिती ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो नाही का, की बँकिंग क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर थेट रुजू होण्याची ही संधी स्वीकारावी का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर अजिबात वेळ घालवू नका. 15 मार्च 2026च्या आधी SBIच्या अधिकृत करिअर वेबसाईटवर जाऊन अर्ज नक्की करा, कारण अशी संधी पुन्हा मिळणं खरंच कठीण आहे. आशा आहे की या विश्लेषणातून तुम्हाला सगळी आवश्यक माहिती मिळाली असेल.